नमस्कार मित्रो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मधून फॉरेस्ट सर्व्हिसेस वनसेवा या परीक्षेतून रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन परिक्षेत्र अधिकारी हे पदासाठी सिलेक्ट झालेले विशाल वैद्य सर आज आपल्यासोबत आहेत. एकंदरीत आजची परिस्थिती बघता MPSCने एखादा परीक्षेचा निकाल लावावा आणि त्या लिस्टमध्ये नाव यावं अगदी दुर्मिळ असा योगायोग, पण सरांनी ती किमया साधलेली आहे आणि सर रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. तर सरांच्या जीवन प्रवासाकडे बघताना एकंदरीतच खूप चढउतारांनी भरलेला संघर्षयुक्त असा सरांचा प्रवास राहिलेला आहे. त्याच संदर्भात आज हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि जर एखादा खेडेगावात परिस्थितीमुळे किंवा पैशाच्या अभावामुळे एखादा युवक संघर्ष करत असेल, जीवनात काहीतरी ध्येयासाठी धडपडत असेल, फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काहीतरी नाव करायसाठी त्याचे प्रयत्न चालू असतील, तर अशा विद्यार्थ्याने खचून जाऊ नये, अशा युवकाने संघर्ष करत राहावा, या उद्देशासाठी हा व्हिडिओ आज बनवण्यात येत आहे. तर एकंदरीत आपण जाणून घेऊया सरांचा जीवन प्रवास कसा राहिला आणि सरांनी कशा प्रकारे सर्व गोष्टी केल्या आणि आज या पदावर ते पोहोचले आहेत. तर सर काय सांगाल, कसं होतं बालपण किंवा 12वी पर्यंत कसं सर्व शिक्षण झालं, काय सांगाल? ओके. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे पालकांनो. मी विशाल विमलबाई कळणू वैद्य, राहणार कळंबा महाली, तालुका जिल्हा वाशिम इथला रहिवासी आहे. तसं पाहिलं तर माझं जे बालपण आहे ते रुरल बॅकग्राऊंडमध्ये झालं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या रुरल बॅकग्राऊंडमध्ये भरपूर सुविधा वगैरे नसतात आणि शिक्षणाची सुविधा तेवढी काही चांगली नसते. तेव्हा प्रायव्हेट कॉलेज वगैरे काही चांगले नव्हते. माझं शिक्षण 7वीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कळंबा माली येथे झालं आणि त्याच्यानंतरचं माध्यमिक शिक्षण हे पारेश्वर विद्यालय पारडी टकमूर येथे झालं आणि त्याच्यानंतर 11वी 12वी हे कासोळा येथे माझी 11वी 12वी झाली सायन्स या फॅकल्टीमधून. तर घरच्याबद्दल बोलायचं झालं तर घरच्यामध्ये माझी आई, माझे वडील आणि मोठा भाऊ आणि लहाना भाऊ आणि एक बहीण असा माझ्या घरची परिस्थिती आहे. वडील हे 4th क्लास PWD डिपार्टमेंट बांधकाम विभागामध्ये जिल्ह्याच्या लेवलवर जॉब करत होते आणि आई ही हाऊसवाईफ होती. मोठा भाऊ हा मुंबईला जॉब करत होता ॲज अ क्लर्क शाळेवर आणि लहाना भाऊ घरीच होता. तर हे असं सगळं चालू असताना म्हणजे जेव्हा मी पारडी टकमूरला शाळेत गेलो तेव्हा माझ्या गावात सुद्धा शाळा होती, पण माझ्या वडिलांची दूरदृष्टी होती की मुलगा हा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे. त्याच्यामुळे मला पारडी टकमूर या शाळेत टाकण्यात आलं आणि तिथे मी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण मी कासोळा येथे घेतलं. 11वीमध्ये मी माझ्या गावापासून कळंबा मानली ते कासोळा हे जे कासोळा जे गाव आहे ते 16 किलोमीटर आहे. तो प्रवास मी सायकलनं करायचो. 16 किलोमीटर जाणं आणि 16 किलोमीटर येणं असा एकंदरीत 32 किलोमीटर रोजचा प्रवास करून मी 11वी पूर्ण केली आणि 12वीसाठी एवढा हेक्टिक प्रवास होऊन अभ्यासावर माझा ताण पडत होता. त्यामुळे मला माझ्या वडिलांनी कासोळा येथेच एक रूम करून दिली. तिथे माझा मित्र संदीप वैद्य आणि मी एका रूममध्ये राहू लागलो आणि स्वयंपाक वगैरे मेसची सुविधा तर गावखेडं होतं म्हणून तेवढं काही होत नव्हतं. तर स्वतःच्या हाताने आम्ही स्वयंपाक बनवायचो, स्वतः शाळा करायचो, अभ्यास पण करायचो आणि हे असं सविस्तर जडणघडणीतनी माझं शैक्षणिक जडणघडण तयार झालं. अच्छा. म्हणजे एकंदरीत तुमच्या वडिलांचं योगदान बरंच राहील की तुम्हाला शिकवलं आणि सपोर्ट केला की चांगल्या शाळेत मुलगा गेला पाहिजे म्हणून. बरोबर. अच्छा. मग याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला कुठं गेले आणि ग्रॅज्युएशन कसं केलं, काय होता प्रवास? ओके. 12वीमध्ये मला चांगले पर्सेंटेज पडले होते आणि त्या दृष्टीनं काहीतरी शिकायचं आहे असे माझ्या वडिलांची इच्छा होती. पण काय करायचं होतं मला, तर मी 12वीमध्ये होतो, मला काही माहीत नव्हतं. तर माझा मोठा भाऊ, माझ्या मोठ्या भावाने निर्णय घेतले की याला ॲग्रिकल्चरला आपण टाकू आणि जितकेही गव्हर्नमेंट कॉलेज होते ते त्यांनीच भरला फॉर्म आणि त्यांनीच ते कॉलेज पण टाकले होते. तर माझा नंबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे लागला, सेकंड लिस्टमध्ये लागला होता. तर सेकंड लिस्टमध्ये लागला तर मी तिथे जाऊन ॲडमिशन घेतलं आणि माझा पुढचा प्रवास डिग्रीचा BSc फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येते, तिथून मी सुरुवात केली.
अच्छा अच्छा. मग डिग्रीतले अनुभव सांगा की तिथं शिक्षण कसं होतं, तिथं वातावरण कसं होतं, एकंदरीत तुम्ही राहत कुठं होते आणि मित्र परिवार शिक्षक सपोर्ट कसा मिळाला, ओके. काय समस्या आल्या? ओके. माझ्यासाठी अर्बन एरियात जाणं पहिल्यांदाच मी अर्बन एरियात गेलतो, गाव सोडून, रुरल बॅकग्राऊंड सोडून. तर अर्बन एरियामध्ये सर्व प्रकारचे मुलं मला तिथे भेटले. म्हणजे CBSE वाले मुलं भेटले, पुन्हा अदर स्टेटवाले मुलं पण माझ्या क्लासमध्ये होते. प्लस टीचिंग स्टाफ पण खूप चांगला भेटला. पंजाबराव देशमुख विद्यापीठामध्ये मला वाटते माझ्या जीवनातील सर्वात एक मोलाचा योगदान हे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलं. त्यामध्ये मला अभ्यास करण्याची जागा आहे ती मला पंजाबराव देशमुख कॉम्पिटिटिव्ह फोरम, तिथे एक कॉम्पिटिटिव्ह फोरम आहे, त्या फोरमच्या माध्यमातून मला अभ्यास करण्याची एक जागा मिळाली. आणि दुसरं म्हणजे की मी हॉस्टेलमध्ये राहिलो. तर हॉस्टेलमध्ये मल्टीकल्चरल कम्युनिटी, म्हणजे सर्व प्रकारचे मुलं असायचे. म्हणजे तिथे श्रीमंत असायचे, गरीब असायचे, व्यसनी असायचे, फसवेगिरी करणारे असायचे, सर्व प्रकारमध्ये असायचे. तर ह्या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये राहून माझं रसायन वेगळंच तयार झालं. मी म्हणजे बोल्ड तयार झालो. एक वेगळा अनुभव मिळाला आणि एक एक्सपोजर मिळालं, एक जीवन जगण्याची कला भेटली. आणि डिग्रीची गोष्ट करता, कॉलेजची गोष्ट करता, माझं इंग्लिश थोडं वीक होतं, मला इंग्लिश तेवढं जमत नव्हतं. तर मला ते सगळं जे शिकवायचे ते मला सगळं समजायचं, पण मी एक्सप्रेस करू शकत नव्हतो. जनरली म्हणजे रुरल बॅकग्राऊंडमधून आलेल्या मुलांचा तो प्रॉब्लेम असतोच की इंग्लिशवर कमांड वगैरे नसते. तर सर इंग्लिशमध्ये शिकवायचे आणि एक दिवस असा इन्सिडेंट झाला की त्यांनी क्वेश्चन विचारला, पण त्याचं उत्तर सर्व इंग्लिशमध्ये देऊ लागले होते आणि मी त्याचं उत्तर मराठीत दिलं होतं. तर ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट असा पडला की हा मुलगा हुशार आहे, फक्त याला इंग्लिशमध्ये एक्सप्रेस करता येत नाही. सरांना असं कळलं, असा मेसेज गेला स्टाफमध्ये. तर त्यांनी मग तेव्हापासून माझ्यावर लक्ष नोटीस करणं सुरू केलं आणि लक्ष देणं सुरू केलं. आणि मग मी इंग्लिशमध्ये तोडकी मोडकी लिहिली तरी पण मला सपोर्ट करायचे आणि मला याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे बाबा, याला समजतंय जे आहे ते, पण याला एक्सप्रेस करता येत नाही असं समजून ते मला मार्क्स वगैरे द्यायचे आणि माझा अभ्यासाचा म्हणजे पुढील वाटचाल चालू झाली. कॉम्पिटिटिव्ह फोरम बद्दल तुम्ही बोलले, तर बरोबर. कॉम्पिटिटिव्ह फोरम बद्दल अजून सांगा, काय योगदान होतं की तिथंच तुम्हाला काय प्रेरणा मिळाली की स्पर्धा परीक्षेची, की तिथे मार्गदर्शन मिळालं? बरोबर. ऍक्च्युली कसं होतं माहितीये का, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तो जो मंच आहे, फोरम आहे, तिथे मध्ये सर्व मुलं एका जागेवर येतात आणि एक वार्षिक फी असते काहीतरी, एक म्हणजे खूपच मिनिमम अमाऊंट असतो, त्याचं वार्षिक फीस द्यावी लागते आणि तुम्हाला सर्व पुस्तकं अवेलेबल होतात, इंग्लिश पासून तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पासून तुमच्या अदर साहित्य पण त्याच्यामध्ये असते, अवांतर साहित्य, कादंबऱ्या, कथा, सर्व गोष्टी तिथे मिळतात. तर ह्याचा परिणाम असा झाला की मी अवांतरही वाचलं, कॉम्पिटिटिव्हही वाचलं, सभोवतालचं वातावरण तसं भेटलं, सर्व लोक अभ्यास करू लागले 12-12 घंटे, बस सिटिंग माझी स्टॅमिना वाढला आणि त्याच्यामुळे मला एक अभ्यासाची गोडी लागली आणि मी पुस्तकाच्या जवळ गेलो. अच्छा. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही काय केलं, किंवा मग काय विचार होता मनात की आता पुढे काय करायला पाहिजे? ओके. ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष तर माझे चांगलेच गेले, कारण की घरून मला पैसे वगैरे यायचे, त्याच्यातही मला काही प्रॉब्लेम यायचा नाही आणि स्कॉलरशिप पण भेटायची, त्याच्यामुळे मला असं काही प्रॉब्लेम नाही आला. पण 4th इयरला माझे वडील हृदय म्हणजे हार्ट अटॅकने मरण पावले. तर ते आमच्यामध्ये राहिले नाही, त्याच्यामुळे आमच्या घरी एक आर्थिक संकट आलं, आमची आर्थिक स्थिती कोलमडली. पण मी मग तसं झाल्यानंतर कसं तरी लास्ट सेमिस्टर काढलं आणि मी डिग्री कंप्लीट केली. तर माझ्या जीवनातील 2 टप्पे खूप महत्वाचे होते, 2012च्या अगोदरचा एक टप्पा आणि 2012च्या नंतरचा एक टप्पा. तर असे 2 टप्पे माझ्या जीवनात पडतात. तर ह्या टप्प्यामध्ये 2012 नंतर चित्रच बदलून गेलं सर्व. त्याच्यामुळे मला डिग्री नंतर घरी जायला लागलं आईला आधार देण्यासाठी. मग मी घरी गेलो, 2012 ते 2013 मी घरी राहिलो, आईला आधार दिला. आई आमची पार्टनर गेल्यामुळे खूपच शॉकमध्ये होती, तिला सांभाळलं. लहान भाऊ होता, मोठा भाऊ मुंबईला नुकताच जॉबला लागला होता ऍज अ क्लर्क म्हणून, त्याचं प्रोबेशन पिरियड चालू होतं.
त्याला जेमतेम पेमेंट 15,000 किंवा काय अमाऊंट कमीच होती आणि मुंबईसारख्या ठिकाणी तेवढ्या अमाऊंटवर होऊ शकत नाही. तर अशी कंडिशन झाली, वडिलांचे पैसे PF चे भेटणार नाहीत आणि आईला पेन्शन लवकर सुरू होणार नव्हतं, कमीत कमी 2 वर्ष लागणार होते. तर ह्या अशा परिस्थितीत माझ्या मोठ्या भावाला घरं सांभाळायचं होतं आणि मलाही पैसे द्यायचे होते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तर हे तारतम्य म्हणजे जमू लागलं नव्हतं. म्हणजे एवढ्या कमी पैशात अमाऊंट मध्ये एक तर घर भागेल, आईला सपोर्ट करेल किंवा मग मला पैसा भेटेल शिक्षण. बरोबर. तर मला पण ती जाणीव होती, मला पण ते योग्य वाटत नव्हतं की मी त्याच्याकडून पैसे घेऊ. तर त्याचं असं म्हणणं होतं की तू अभ्यास कर, पण मला माझी ग्रोथ भेटत नव्हती गावातनी. त्याचं कधीही मला सपोर्टच राहिला अभ्यास करण्यासाठी, पण त्याला मला असं बाहेर पाठवता येत नव्हतं. पैशाची चणचण भासत होती, फायनान्शियली वीक झालतो आम्ही. तर मग झाला असं, डिग्री कंप्लीट झाली, 1 वर्ष गावात गेलं. मग मी एका सिनियरला फोन लावला, कृष्णा काटे सर त्यांचं नाव आहे. पुण्यामध्ये ते लायब्ररी चालून स्वतः भागवून अभ्यास करत होते UPSCचा. तर त्यांनी मला एक संधी दिली की म्हणले की बाबा तू पुण्यात येतो का, मी तुझ्यासाठी सिक्युरिटी गार्डचा जॉब बघलाय अपार्टमेंटमध्ये, तू जर येत असशील तर सांग, मी तुला लगेच जॉईन करून देतो आणि तू तुझा अभ्यास करायला लाग. असं सर्विस तर झालं, पण मला डिसिजन घेता येत नव्हतं, आईला सोडता येत नव्हतं. मग मी हा मुद्दा माझ्या मोठ्या भावाला डिस्कस केला. जसं की मी हर एक मेजर जो इश्यू आहे माझा डिसिजनचा, माझ्या वडिलांनंतर माझ्या मोठ्या भावाला डिस्कस करतो. मग मोठ्या भावाला डिस्कस केला तर मोठ्या भावाला संभ्रमाची स्थिती निर्माण झाली की हा एवढासा पोरगा कुठं जाईल 12वी डिग्री नंतर अनोळख्या शहरामध्ये, ते पण सिक्युरिटी गार्ड जॉब करतोय, असं तसं करतोय, काय प्रॉब्लेम येतील हे ते. कारण तो मेट्रो सिटीत राहिलेला होता मुंबईसारख्या. त्याच्यामुळे तो मला म्हणजे म्हणत होता की तू अकोल्यामध्येच तयारी कर. तर मी त्याला समजावलं की दादा म्हटलं असं नाही, म्हटलं माझी ग्रोथ होत नाहीये, आपण पुण्याला जातो म्हटलं, माझं मी भागवतो, माझं मी मॅनेज करतो, फक्त मला तुम्ही होकार द्या. मग त्यांनी मला होकार दिला आणि मी माझा पुण्याचा प्रवास चालू केला. अच्छा. मग तुम्ही ज्या प्रकारे इथं सांगितलं की पुण्याला यायला म्हणजे यायच्या आधीच खूप मोठे संकट होते, बरोबर. नंतर पुण्यात तुम्ही पोहोचल्यावर बरोबर सरांच्या मदतीने, जे मित्र आहे त्यांच्या मदतीने तुम्ही पुण्यात पोहोचले, त्यानंतर मग कसं काय झालं, कसा जॉब मॅनेज करून अभ्यास वगैरे मॅनेज केला? ओके. तर आम्ही 3 जण होतो, अकोल्यावरून जाणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून रोशन येळे, वसुदेव टेकाडे आणि मी. आम्ही तिघांनी पुण्याचा प्रवास चालू केला. आम्ही पुण्याला गेलो तर कृष्णा काटे सरांच्या लायब्ररीमध्ये आम्ही गेलो. 2-3 दिवस आम्ही त्या लायब्ररीमध्येच राहिलो. सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत लायब्ररी चालायची. त्याच्यानंतर आम्ही झोपायचो आणि सकाळी आम्ही 8 वाजताच्या अगोदर करायचं आणि पुन्हा लायब्ररीत बसायचं. बाकीचे 2 मित्र होते, त्यांना हीच ओढ होती की कोणतं कॉम्पिटेटिव्ह क्लास चांगले येतं, कुठे जायला पाहिजे, फीज कशी आहे, हे ते सगळं बघू लागले होते. पण मला एकच प्रश्न होता की माझं इथं स्टँड कसा होईल, मला जॉब कसा लवकरात लवकर मिळेल. कारण की माझा सस्टेनेबलचा इश्यू होता, स्वतःच्या पायावर. कारण की एका अमाऊंट नंतर मला कुठून मदत मिळणार नव्हती. जेवढी मी घरून पैसे घेतले होते तेवढेच माझ्याकडे होते, बरोबर, 2-4 हजार रुपये जे आहे ते. आणि तिथून दुसरा जॉब म्हणजे तो जॉब घेणं खूप महत्वाचं होतं. म्हणून मी जॉब शोधायच्या नादात लागलो. जॉब शोधत होतो, पण झाला असं माझं दुर्दैव असं की जो कृष्णा काटे सरांनी जॉब बघून ठेवला होता तो जॉब कोणीतरी मिळवला, कारण की माझा डिले झाला, मला घरून निघायला वेळ झाला. तर मग मला दुसरा जॉब बघायची गरज भासू लागली होती आणि मग मी दुसरा जॉब बघू लागलो होतो. सिक्युरिटी गार्ड जेही भेटत होते, म्हणजे गांजवे चौक असो, शनिवार पेठ असो, सदाशिव पेठ असो, किंवा ABC चौक असो, किंवा डेक्कन असो, इथं मी सर्व जाग्यावर म्हणजे फिरायचो, हिंडायचो, त्यांना बोलायचो की बाबा मला जॉब द्या, किंवा बाबा तुमच्या सुपरवायझरचा नंबर द्या. मग सुपरवायझरचा नंबर बात केली तर गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत बोललो तर ते असे म्हणायचे की बाबा हिंजवडीला जॉब आहे आमचा. कोणी असं म्हणायचं की बाबा तुला 8 दिवस रात्रपाळी करावं लागेल, 8 दिवस दिवसा काम करावं लागेल. तर हे मला सुटेबल होत नव्हतं. तर असे या मधामध्ये माझे 15 दिवस निघून गेले होते, 10-15 दिवस आमचे निघून गेले होते जॉब शोधण्यामध्ये. हा, आणि त्या मध्यंतरी काळात आम्ही रूम केला होता. रूम मध्ये आम्ही 3 जण मित्र शेअरिंग मध्ये राहत होतो असं. अच्छा. मग म्हणजे पहिला जॉब काय होता आयुष्यातला? मग तुम्ही म्हटलं की जॉब नाही मिळाला, जॉब केला की कोणी फायनान्शियली मदत केली की अभ्यास कसा सांभाळला? बरोबर.
पहिला जॉब माझा सिक्युरिटी गार्ड होता आर डेक्कन मॉलला. झालं असं होतं की एक कृष्णा काटे सरांकडेच मी होतो आणि मी निराश होत होतो, मला कुठेही जॉब भेटत नव्हता. तर कृष्णा काटे सरांचा एक मित्र होता विशाल पाटील म्हणून. तर त्याने म्हटलं की तुला मी जॉबला लावतो, तू टेन्शन घेऊ नको. आणि तो मग नंतर मला असं कळलं त्याच्याबद्दल की तो आर डेक्कन मॉलला पुण्याच्या डॉमिनोजमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि तो पण युपीएससीचा अभ्यास करतो. तर त्यानं मला रात्री फोन केला आणि विचारलं की तुझ्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स आहे का. तर मी म्हटलं की माझ्याकडं तर नाही आहे विशाल, दुसरा जॉब काहीतरी बघ. तर तो म्हणे आज संध्याकाळी तू ये आणि आपण माझ्या एका मित्राला भेटू. मग तसं झालं तर त्याच दिवशी मी संध्याकाळी तिथे गेलो आणि त्याच्या एका मित्राला, जो सिक्युरिटी गार्ड काम करायचा, त्याच्यासोबत डिस्कस केलं. तर तो म्हणे की एनसेक सिक्युरिटी गार्डचं ऑफिस हे शांतीनगरला येरवड्याला आहे, तू तिथे जा आणि तिथे तुला परिचय इंट्रोडक्शन दे, इंट्रो तिथे होईल तुझा, मुलाखत दे आणि तुला जॉब मिळेल. सध्या इथे जॉब वॅकन्सी आहे. असं झालं. मग मी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून ॲड्रेस घेतला आणि मी शांतीनगर येरवड्याला गेलो एनसेक सिक्युरिटी गार्डमध्ये. तिथे त्या म्हणजे सिक्युरिटी गार्ड अधिकाऱ्याने मला प्रश्न विचारले की बाबा तुझं शिक्षण काय. मग मी सांगितलं बीएससी फॉरेस्टची झालेलं आहे. त्यावर ते म्हणाले तुम्ही हे जॉब करणार का, कसं काय करणार, तुम्ही एवढे एज्युकेटेड, तुम्हाला युनिफॉर्म घालावं लागेल आणि तुम्हाला अभ्यास पण करता येणार नाही, तुम्हाला जॉबमध्ये काम करावं लागेल, चेकिंग करावं लागेल आर डेक्कन मॉलला. मी म्हटलं तुम्हाला काहीही तक्रार येणार नाही माझ्याकडून, फक्त तुम्ही मला जॉबला अपॉइंट करा. आणि त्या याच्यावर माझं दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट झालं आणि मी आर डेक्कन मॉलला, जो मॉल होता त्या मॉलला फ्रंट गेटवर म्हणजे लोकांना, जे येणारे लोक येतात त्यांना मी चेकिंग करायचो. तेव्हा स्कॅनिंग मशीन नव्हती, हाताने चेक करावं लागायचं, सगळं चेक करायचो. माझं जॉबचं प्रोफाईल असं होतं की रात्री 8 वाजता जायचं ते सकाळी 8 वाजेपर्यंत. आणि आर डेक्कन मॉलचा असा टायमिंग होता की 1:30 वाजेपर्यंत ते मॉल चालू राहायचा, कारण की लास्ट शो जो आहे त्या मॉलचा तो 1:30 वाजता म्हणजे खतम व्हायचा. तर तोपर्यंत मला चेकिंग करावं लागायचं आणि उभं राहावं लागायचं. त्याच्यानंतर मग 1:30 वाजतापासून ते 3:30-4 वाजेपर्यंत मला अभ्यास करायला वेळ भेटायचा. त्याच्यानंतर मला एक मोजकी झोप भेटायची 1-1.5 घंट्याची आणि त्याच्यानंतर मग माझी 8 वाजता सुट्टी व्हायची. असं माझं ते जॉब प्रोफाईल होतं. जॉब भेटला, ती तुम्ही नाईट शिफ्ट घेतली, बरोबर. पण आता अभ्यासाचं कसं किंवा मार्गदर्शनाचं कसं, त्यासाठी तुम्ही काय केलं? ओके. माझे जे सवंगडी होते रोशन येळे आणि वसुदेव टेकाडे, या लोकांनी तर फीस भरून जॉब म्हणजे क्लास लावले होते. प्रवीण चव्हाण सरांकडे त्यांनी क्लास लावले आणि त्यांचं पुढील मार्गक्रमण युपीएससी मध्ये चालू झालं. पण मला जॉब मिळवणं महत्वाचं होतं. पहिल्यांदा मी तो जॉब मिळवला, त्याच्यानंतर मी सरांना अप्रोच केला. सरांकडे गेलो आणि सरांना म्हटलं की माझी कंडिशन अशी अशी आहे, मी या बॅकग्राऊंडमध्ये येतो, प्लीज म्हणजे समजा विनंती केली की मला मदत करा किंवा माझ्याकडे फीज नाहीये पण मला बसू द्या क्लासला. तर सर स्पष्ट वक्ते होते आणि टेस्ट करतात, जे जुनाईन लोक असतात, खरे लोक असतात, ते पुढचा माणूस त्याच्यात कॅलिबर आहे का नाही, करण्याची हिंमत आहे का नाही. तर ते मला जज करू लागले होते. मी म्हटलं सर बसू द्या. तर ते म्हणले बिलकुल नाही बसू देणार, असं होऊ शकत नाही म्हणे, तू फीस भरली तर मी बसू देईल. मग पुढचे 8-10 दिवस असे झाले की त्या सरांचा क्लास सुटायचा आणि मी तिथे जाऊन उभं राहायचो क्लासच्या बाहेर. त्यांना नोटीस होऊ द्यायचं की या मुलांमध्ये जिद्द आहे बाबा, याला काहीतरी करायचं आहे बाबा जीवनात. असं मी तिथे जाऊन उभं राहायचो, त्यांना बोलायचं काहीच नाही, फक्त नोटीस होऊ द्यायचं की बाबा हा मुलगा आलेला आहे आणि याला करण्याची एक म्हणजे जिद्द आहे. पण 8व्या-9व्या दिवशी त्यांनी मला आतमध्ये कॅबिनमध्ये बोलून घेतलं. आतमध्ये कॅबिनमध्ये बोलून घेतलं आणि मला म्हटले की मी तुला एकाच ऍग्रीमेंटवर बसू जॉब म्हणजे तुला क्लास देऊ शकतो की तुझा टॉप 5 मध्ये आला इंटरनल टेस्टमध्ये तुझा टॉप 5 मध्ये आला तर तुला क्लास फ्री भेटतील, नाहीतर तुला क्लास फ्री भेटणार नाहीत. जोपर्यंत तुला परफॉर्मन्स आहे तोपर्यंतच तुला जॉब भेटेल. मग हा क्लास युपीएससी साठी होता. हा. आणि हा किती वेळ चालला, मग तुम्ही किती वेळ मग असं जॉब करून क्लास केला किंवा हे शेड्यूल चालू राहिलं? ऍक्च्युली कसं होतं माहितीये का, माझा जो क्लास होता, जॉब होता तो 8 ते 8 होता. तर त्यांचा जो क्लास होता तो 7:30 वाजताचा होता. तर मी माझ्या सुपरवायझरला म्हटलं की बाबा माझी जी शिफ्ट आहे ती 8 ते 8 नसून मला 7 ते 7 करून द्या.
तर त्यांनी होकार दिला आणि मग मी सकाळी रात्रीला मी जॉब करायचो, 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 1:30 वाजतापासून अभ्यास करायचा, 3-3:30 वाजलो थोडंसं झोपायचं आणि मग त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता उठायचं आणि आवरायचं, म्हणजे जे ही कंडिशन होती ती आवरायची, आंघोळ वगैरे करायची, आर डेक्कन मॉलच्या वॉशरूममध्येच, तिथे टॉयलेटमध्ये जो आंघोळ वगैरे करायची आणि शर्ट चेंज करायचं, खाली पॅन्ट तोच युनिफॉर्मचाच राहायचा आणि मी क्लाससाठी निघून जायचो 7 वाजता. तसं करत 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 7-8 महिने मी क्लास केला. पण त्या मधातनी युपीएससीची एक्झाम आली आणि युपीएससी मध्ये मी फेल झालो. जसंही प्रिलिम्स फेल झालो मी, प्रिलिम फेल झालो. तर जसं की म्हटलं मी, प्रवीण चव्हाण सर स्पष्ट वक्ते येतात, त्यांनी स्पष्ट बोलले की गोधड्या बांधा घरी जा म्हटले. तुम्हाला मी इनपुट टाकला पण तुम्ही काही वर्क केलं नाही आणि तुमचं काही होऊ शकत नाही. म्हणजे त्यांचं बरोबर होतं, त्यांनी इनपुट एवढा टाकला होता. ते खोचक बोलायचे, मनाला लागायचं, पण प्रेरणाही तेवढेच द्यायचे. तर असं सगळं झालं आणि मग माझे क्लासेस पण सुटले आणि मग मी पुन्हा माझा जॉब प्लस तेच चालू होतं. हे जे क्लासेस होते पुण्यातले, ते मराठीमध्ये की इंग्रजीमध्ये कसे चालले? म्हणजे माझं जे युपीएससीचं माध्यम होतं ते मराठी माध्यम होतं आणि प्रवीण चव्हाण सर मराठी माध्यमातून मला शिकवत होते आणि माझा मराठीमध्येच प्रवास चालू होता. मधल्या काळात असं झालं होतं की खूपच हेक्टिक शेड्यूल होत होता. आर डेक्कन मॉलला 1 वाजेपर्यंत चेकिंग करणं, मी म्हणजे फिजिकली थकून जायचो. तर मी सुपरवायझरला अशी विनंती केली, माझ्या सिक्युरिटी गार्डचा जो ऑफिसर होता त्यांना अशी विनंती केली की मला दुसऱ्या जागेवर, एका म्हणजे शांत जागेवर मला जॉब द्या, कारण की मला अभ्यास करायचा आहे. तो पण चांगला होता, तो पण म्हणजे माझ्याबद्दल सिंपती होती त्याला की हे पोरगं चांगलं करतंय, अभ्यास करतंय. तर त्यानं मला मराठवाडा मित्र मंडळ हे जे कॉलेज आहे पुण्यामध्ये तिथे अपॉइंट केलं. म्हणजे ते कॉलेज असल्यामुळे संध्याकाळी 5 वाजताच ते बंद व्हायचं. 5 वाजता बंद झाल्यानंतर तिथे कोणी यायचं नाही आणि तिथे मग मी रात्रभर 8 वाजतापासून जसं गेलो तसं मी अभ्यासालाच लागायचो. 3 जण आम्ही तिथे जॉब सिक्युरिटी गार्ड करायचो. तर आम्ही तिथे मला भरपूर वेळ भेटला अभ्यासासाठी आणि मी अभ्यास केला. असं सगळं झालं. अच्छा अच्छा. मग हे तर झालं समजा पुण्यातलं तुमचं. मग त्यानंतर तुम्ही आता बरेच मागचे 4-5 वर्ष झाले दिल्लीत आलेले आहेत. तर मग दिल्लीचं कसं काय अचानक ठरलं किंवा दिल्ली कसं काय तुमच्या जीवनात आली? याच्या अगोदर मला हे बोलावंसं वाटते की ह्या मध्यंतरीच्या काळातनी 15-16च्या तेवढ्यातनी 15मध्ये आईला पेन्शन पण सुरू झाली आणि वडिलाची पीएफ पण भेटली होती. पण आमचं घर थोडंसं व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ताटव्याचं घर होतं माझं आणि टीन होते, वरी पत्र होते. तर 12 वाजून आलं की आई एकटीच राहायची, प्रॉब्लेम व्हायचे, भाऊ लहान होता. तर आम्हाला भीती वाटायची, मला आणि माझ्या मोठ्या भावाला. तर मग आम्ही घर बांधायचा विचार केला आणि 2 खोल्या आम्ही घर बांधलं. तर जो पैसा आला होता तो पैसा पुन्हा निघून गेला, म्हणजे बांधकामासाठी निघून गेला. त्याच्यामुळे पुन्हा आर्थिक परिस्थिती डाऊनच होती. आईला पेन्शन भेटायची ते त्याचं होतं. पण मग त्याच्या मधल्या काळात भावाचं लग्न झालं, म्हणजे म्हणजे एकाचा 2 झाले ते आणि त्याच्यानंतर मुली झाल्या त्यांना 2. तर मुंबईमध्ये कमी अमाऊंट पेमेंट भेटायची, त्यांचं भागायचं. त्यांनी मला सपोर्ट केला असं नाही म्हणत नाही मी, भरपूर जागेवर सपोर्ट केला. पण कंडिशनच तशी होती की ते प्रोसीड करू शकत नव्हती. मला 8-10 हजार रुपये, 10-15 हजार रुपये कुठून देणार, त्यांचाही प्रॉब्लेम होता. तर मग 1 वर्ष त्याच्यानंतर, म्हणजे पीएफ भेटल्यानंतर 1 वर्ष नंतर माझ्या मोठ्या भावानं मला खूप मदत केली. 1 वर्षानंतर खूप चांगली मदत केली आणि मी चांगली तयारी केली. पण पुन्हा मी युपीएससी मध्ये अपयशी ठरलो, एमपीएससी मध्ये अपयशी ठरलो. कोणताच रिझल्ट येत नव्हता. मग मी विचार केला की घरची कंडिशन पुन्हा वर्स्ट कंडिशन झाली, बांधकाम झालं, मग घरी पैसे राहायचे नाहीत आणि मग मी पुन्हा निर्णय घेतला की पुन्हा जॉब करायचा. मग पुन्हा जॉब केला. मग मी पुन्हा एटीएम सिक्युरिटी गार्ड जॉब केला. म्हणजे मला तिथे 7-8 हजार रुपये मिळायचे, पण मला अभ्यासाला भरपूर वेळ भेटायचा. तर 2015ला मी एक एक्झाम दिली होती, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची. ती दिल्लीला मुलांना पाठवते युपीएससीचं स्पर्धा परीक्षाचं तयारी करण्यासाठी. स्पॉन्सरशिप त्यांचीच असते. 2 लाख रुपयांचे क्लासेस दिल्लीमध्ये भेटतात, प्लस 12,000 रुपये स्टायपंड मिळतो. असं ते सर्व आर्थिक मदत होती. पण मी 2015च्या एक्झाम मध्ये, तेव्हा पहिल्यांदाच चालू झाली, त्या एक्झाम मध्ये मी फेल झालो. मला ते म्हणजे मोबत काय म्हणतात ते भेटली नाही, संधी भेटली नाही. बार्टीच्या एक्झाम मध्ये मला संधी भेटली नाही
आणि मी मग पुन्हा जॉब करायला लागलो. एटीएम सिक्युरिटी गार्ड जर म्हटलं तर पत्र्या मारुती गणपती आहे आपल्या पुण्यामध्ये. पत्र्या मारुती गणपतीच्याच बाजूला एक HDFC बँकेचं एटीएम होतं. त्या बँकेच्या एटीएम वर एक बॅक साईड मध्ये, एटीएमच्या बॅक साईड रूम मध्ये मी अभ्यास करायचो ऍज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून. तर असं करत असताना 2016 उगवलं आणि 2016ची बार्टीची एक्झाम आली पुन्हा. आणि त्या एक्झामचा अभ्यास मी एटीएम सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या एटीएम मध्ये केला आणि ती एक्झाम मी क्रॅक केली 2016ला. अच्छा. आणि तेव्हाच एक तुम्ही प्री आणि फॉरेस्ट या हा, फॉरेस्ट हा, वन हा, सेवेची हा, मेन्स पर्यंत गेले, हा, मेन्स हा. क्लिअर केली आणि इंटरव्ह्यू दिला त्या वर्षी, त्याच्याबद्दल. बरोबर. तर ते करत असतानाच तेव्हा 2016 मध्ये महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसची RF आणि ACF ची जागा निघल्या होत्या. त्याच्यात मी प्रिलिम दिली, प्रिलिम क्रॉस केली, मेन्स दिली, मेन्स क्रॉस केली आणि मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. पण फायनल लिस्ट मध्ये माझं नाव आय थिंक मला 5 ते 7 मार्क कमी पडले होते आणि मी फायनल लिस्ट मधून बाहेर पडलो. मला नाव माझं नाही आलं. तर ते सिक्युरिटी गार्ड हे ते जॉब त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण मला नेक्स्ट संधी म्हणजे फेल्युअर जसं आलं पण नेक्स्ट संधी मी थांबलो नाही कुठंच. मला नेक्स्ट संधी बार्टीने दिली, बार्टीने सोबत दिली. तर बार्टीने दिली तर बार्टीनं मग मी दिल्लीत आलो. अच्छा. मग तिथं म्हणजे फायनान्शियली सर्व सपोर्ट भेटला बार्टीतर्फे होता. अच्छा. मग इथे कोणते क्लासेस, रूम वगैरे कसं काय, सर्व नवीन कल्चर, बरोबर. तो प्रवास कसा राहिला, मग दिल्लीत आल्यावर क्लासेस कोणते जॉईन केले? ओके. झालं असं की त्यांनी 12,000 रुपये स्टायपंड होता मंथली. 12,000 रुपये स्टायपंड होता मंथली आणि 5,000 रुपये ते जाणं येणं भाडं देणार होते. पण ते भाडं वगैरे येण्यासाठी वेळ लागणार होता. तर मला आजही माहित आहे की मी गावी गेलो सगळं सामान बांधून पुण्यातून, आणि पुण्यातून बांधून गेलो घरी आणि 8 दिवसानंतर निघायचं होतं. घरी पैसे नव्हते. तर जेव्हा निघलो मी घरून तेव्हा घरी पैसे नसल्यामुळे आम्ही घरातलं सोयाबीन विकलं. एक 50 किलोचं पोतं आम्ही विकलं आणि ते काय 2,000 रुपये भेटले मला. आणि ते 2,000 रुपये घेऊन मी म्हणजे दिल्लीलाचा प्रवास मी 2,000 रुपये घेऊन मी दिल्लीला आलो. इथं माझा मित्र होता दासू गावित म्हणून. त्या दासू गावितच्या रूमवर गेलो मी. तर आता 2,000 रुपयातनी येण्याजाण्यातनी खर्च लागला तिथून म्हणजे रेल्वे स्टेशनवरून इथे येण्यासाठी. तसं करता करता माझे 1,400-1,500 रुपये माझ्या खिशात होते. तर माझा मित्र म्हणत होता की काही अवघड नाहीये रूम वगैरे घेणं, रूम रेंट देऊ नये 5,000 रुपये आणि 5,000 रुपये डिपॉझिट देऊ म्हणे आणि 2-3,000 रुपये ब्रोकरला देऊ म्हणे, काही मोठी गोष्ट नाही म्हणे. तर मी माझ्या मनात नाही बनलं की यार तुझ्याजवळ तुझ्या खिशात तर 1,500 रुपये येतं आणि कसं मॅनेज करशील. पण हिंमत मोठी होती आणि मी म्हटलं की जे होईल ते होईल, काही ना काही रस्ता तर आपण काढूच. तर मग मी एक शक्कल लढवली की बार्टीचा एक ग्रुप तयार झाला, सिलेक्टेड मुलांचा एक ग्रुप तयार झाला होता आणि त्या ग्रुपमध्ये जोही मुलगा श्रीराम IAS इन्स्टिट्यूट बद्दल काही मेसेज टाकत होता किंवा त्याला रूम पाहिजे होती असा बोलत होता ना, त्याला मी मेसेज टाकणं सुरू केली. त्याला मी मेसेज टाकले आणि तसं करता करता मग मला एक ग्रुप भेटला. त्याला 5-6 जण मिळून म्हणजे आपण रूम करू. मग रूम करायची. तोपर्यंत मी सांगितलंच नाही कोणाला की माझ्यावर पैसे नाही. तर मग रूम करायची म्हटलं तर मग मालकासोबत बोलणं झालं. 3,000 रुपये रेंट ठरला आणि मग शेवटी पैसे देण्याची वेळ आली. रूम म्हणजे 3,000 रुपये रेंट आणि 3,000 रुपये डिपॉझिट. असं सगळं झालं असताना मी मग तेव्हा म्हणलं की सर माझ्याकडे तर पैसे नाहीत म्हणजे मित्रांना. तर तेव्हा अमोल बारसागडे सर आणि मयूर इंगळे जो आता सध्या माझा मित्र, चांगला मित्र आहे, असिस्टंट कमांडंट या पदावर CISF मध्ये तो रुजू आहे. तर त्यानं एकानं रेंटचे पैसे भरले आणि एकानं डिपॉझिटचे पैसे भरले. आता मी एवढी मोठी झेप घेतली कारण की मला माहित होतं की स्टायपंडचे 12,000 रुपये मला मिळणार. त्याच्यामुळे मला काही प्रश्न नव्हता आणि जशी पैसे आले मी तसे त्यांना देऊन दिले. पण मुद्दा हा आहे की त्यांनी त्यावेळी वेळ काढून, म्हणजे वेळ माझी खूप महत्वाची होती, ती वेळ भागवली माझी त्यांनी. तर तिथून मग मी रूम मध्ये शिफ्ट झालो. मग त्याच्यानंतर क्लासेस जॉईन केले, क्लासेसला ऍडमिशन झालं. पण तिथे क्लासेसमध्ये एक प्रॉब्लेम येत होता. माझं मीडियम ऑफ एक्सप्रेशन मराठी होतं आणि इथं पूर्ण जे टीचिंग स्टाफ होता तो इंग्लिशमध्येच बोलायचा. मला तेवढं काही समजायचं नाही. तर मग तरी पण मी क्लासेस केले. मला काही तेवढं समजलं नाही त्या क्लासेसमधलं. आणि UPSCचा सिलेबस पण खूप वास्ट असतो त्याच्यामुळे तेवढी कमांड आली नव्हती आणि माझी तीही प्रिलिम उडाली, म्हणजे तिथेही मी फेल झालो.
युपीएससीची प्रिलिम दिल्लीत येऊन बायोटीने पैसे देऊन सुद्धा मी फेल झालो. तर निगेटिव्हच होतो, आतापर्यंत कुठेच पॉझिटिव्हिटी असं काही भेटलं नव्हतं मला. अच्छा, म्हणजे काही यश मिळालं नव्हतं. अच्छा. मग श्रीराम आयएस वर क्लासेस झाले, बार्टीचं तर बंद झालं असेल सर्व. ओके. जे स्टायपंड वगैरे असेल ते सर्व. बरोबर. अच्छा, मग त्याच्यानंतर मग कसं केलं, कुठं गेले, घरी परत गेले का? बरोबर. झालं असं होतं की बार्टीचा तोपर्यंतच पैसे म्हणजे फायनान्शियल सपोर्ट असतो जोपर्यंत तुम्ही परफॉर्म करता. म्हणजे जर प्रिलिम निघाली तर तुम्हाला मेन्सला पैसे मिळतील आणि मेन्स निघले तुम्हाला इंटरव्ह्यूला पैसे मिळतील, असं त्यांचं सगळं होतं. तर माझी प्रिलिमच नाही निघाली, तर मग आता करायचं काय? तर वापस गेलो तर पुण्यातही जॉब करायचा होता. पुण्यात जॉब करूनच अभ्यास करायचा होता. घरी गेलो असतो तर मग तर ग्रोथच नव्हती काही. मग मी म्हटलं तिथे जाऊन नवीन जॉबच करून करायचा आहे तर मग दिल्ली का आपल्याला भांडली का बा. मग मी इथे दिल्लीलाच थांबलो आणि इथं जितक्याही लायब्ररी होत्या त्या लायब्ररीला ऍज अ लायब्ररी असिस्टंट म्हणून मी अप्लाय करू लागलो होतो की बा कोणी जागा आहे का, वॅकन्सी आहे का, मला सांगा. आणि मग सुदैवानं माझ्या एक लायब्ररी करोलबागमध्ये ओपन झाली आणि त्या करोलबाग लायब्ररीमध्ये मी अप्रोच केला आणि तिथे मला ऍज अ मॅनेजर म्हणजे लायब्ररी असिस्टंट, त्याचं जॉब प्रोफाईल असं की पब्लिक डिलिंग करायची. जी मुलं येतील त्यांना माहिती सांगायची एवढं फी स्ट्रक्चर आहे, एवढं आहे, त्यांना सीट अलोकेट करून द्यायची, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पंखा खराब झाला किंवा एसी वर्क नाही करायला लागला तर ते माझ्याकडे सगळं काम होतं. म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवणे आणि सगळ्यावर देखरेख ठेवणे आणि माझा अभ्यास पण करणे, असं हे माझं ते तारतम्य चालू होतं. अच्छा, मग ही लायब्ररी चालली 2016-17 मध्ये आलो मी इथं. 17च्या लास्ट एंडिंगला मी लायब्ररीचा जॉब घेतला, डिसेंबर वगैरे मध्ये घेतला मी जॉब. आणि 18 आणि 19 पर्यंत मी त्या लायब्ररीमध्येच होतो. तर त्या लायब्ररीमध्येच राहायचं, त्या लायब्ररीमध्येच आंघोळ करायची, त्या लायब्ररीमध्येच झोपायचं, असं ते होतं. रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररी चालायची, सकाळी 8 वाजेपासून 8 ते 11 असा टायमिंग होता लायब्ररीचा. त्यामधल्या काळात झोप घ्यायची, सकाळी 8 वाजताच्या अगोदर आंघोळ वगैरे करायची लायब्ररीमध्येच आणि लायब्ररीमध्येच राहायचा आणि आपला अभ्यास करायचा. असं माझं ती दिनचर्या होती. झालं असं की 2019 मध्ये ती लायब्ररी बंद झाली. फायनान्शियल इश्यू काहीतरी झाले आणि त्याच्यामुळे मालकाच्या ओनरनं बंद करून टाकली. मग मी पुन्हा बेरोजगार झालो. आता पुन्हा बेरोजगार झालो तर मग आता काय करावं, म्हणजे जॉब बघावं, काय करावं. ह्या मधल्या काळात काय झालं, माझी एक चांगली मैत्रीण आहे पूजा तरवरे म्हणून, तिचा एक ग्रुप होते. त्या ग्रुपमध्ये सुदैवानं एक मला चांगला मित्र मिळाला जो रणजित थिपे नाव, त्याचं ऑल इंडिया रँक 480 मिळालेली आहे त्याला युपीएससी मधली. तर तो म्हणाला की मी तुला फायनान्स करतो, तुला मी लायब्ररी टाकून देतो, सर्व पैसे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट माझं राहील, तुला प्रॉफिट झाला, तू स्टेबल राहा आणि तू इथं अभ्यास कर आणि तुला जही पैसे येतील, तुला जॉब लागल तही मला पैसे दे, ह्याच्याबद्दल बिलकुल टेन्शन घेऊ नको. तर मग मी बिझनेस माइंडेड नव्हतो, काही नव्हतो, पण माझ्याकडे काही म्हणजे दुसरे अल्टरनेटिव्ह नव्हते. मग मी डायरेक्ट होकार दिला आणि म्हटलं बाबा तुझे पैसे बरोबर जेवढे आहेत तेवढे मी देईल, त्याच्याबद्दल काही वादा नाही. मग मी लायब्ररी स्टार्ट केली प्रियंबल नावाने ओल्ड राजेंद्र नगरमध्ये. पण आपण बिझनेस माइंडेड नसतो, रुरल बॅकग्राऊंड मध्ये आलो असतो, आपल्याला एवढं माहिती नसते, प्रॉफिट कसं कमवावं, ऍडव्हर्टाइजमेंट कशी करावं, हे काही कल्पना नव्हती. पण तरी मी उडी मारली कारण की मला अल्टरनेटिव्ह दुसरा नव्हता, जॉब करावाच लागणार होता. तर 2019 ते 2020 हे पूर्ण लायब्ररी मी चालवली. ह्या लायब्ररीच्या काळात मी पहिल्यांदा मुलं आले नाहीत आणि बिझनेस असा असतो की डिमांड बेसिसवर असतो, बरोबर का कसं, पण लॉस होत चालला होता, प्रॉफिट होत नव्हतं, माझं भागायचं, कधी प्रॉब्लेम यायचे. तर ह्या काळात मला एक चांगली मैत्रीण भेटली, ती म्हणजे कृती जैन. तिनं मला वेळोवेळी खूप मदत केली, खूप मदत केली. जेव्हाही म्हणजे लायब्ररीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ती मॅनेज करायची, पैसे लागले तर मला पैसे द्यायची आणि असं सविस्तर चालू होतं. तर तेव्हाही 2019ची ऍड आली, जो रिझल्ट लागला ना, हा जो रिझल्ट लागला ती 2019 ऍडचा रिझल्ट आहे. तर 2019 मध्ये मी प्रिलिम दिली फॉरेस्ट एमपीएससीची आणि प्रिलिम क्रॉस झाली आणि मेन्सला मी अपियर झालो. तर मेन्सला अपियर झालो तर ह्या सर्व मित्रांनी म्हणजे कीर्ती जैन, कपिल माळेकरनं, ह्या लोकांनी मला खूप मदत केली आणि सर तुम्ही अभ्यास करा, फक्त आम्ही लायब्ररी सांभाळतो.
असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मी म्हणजे मग परीक्षेच्या काळात परीक्षेच्या काळात, हम्म. मेनच्या काळात, मेन्सच्या काळात फॉरेस्ट एमपीएससी मेनच्या काळात. मग मित्रांनी तसा हौसला दिला, त्याच्यामुळे मग मी अभ्यास करायला लागलो. खूप चांगला अभ्यास केला. पण झाला असं, जेव्हा हे वर्ष संपलं होतं, म्हणजे 2019-20 मध्ये इथली गोष्ट आहे. 2020 मध्ये कोरोना आला, कोविड आला आणि लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागलं, लायब्ररी बंद, सगळं बंद. दिल्ली प्रशासनानं पूर्ण सगळं लायब्ररी बंद करण्याचे आदेश दिले. झाला असं की पुन्हा मी बेरोजगार झालो, पुन्हा मी प्रॉब्लेम झाला. मग आता कसं करणार? तेव्हा मी मेन्स दिली होती फॉरेस्ट एमपीएससीची. पण आता मी याच्या पुढचं कसं करावं? तर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागले होते. आता काय करावं, घरी जावं का, काय करावं, असं सगळे प्रॉब्लेम होऊ लागले होते. मग मी विचार केला, जर इथून घरी गेलो तर माझा करिअर दृष्ट्या जो ग्रोथ आहे तो डायरेक्ट डिस्कंटिन्यू होणार. मी टोटली म्हणजे काहीच करू शकणार नाही. माझ्या फर्स्ट वेव्ह सारखी भयानक परिस्थिती असताना मी डिसिजन घेतलं, मी इथंच थांबील. इथे जर समजा प्रॉब्लेम जरी झाला आणि इथे मेलो बी तरी काही प्रॉब्लेम नाही. जर मी घरी गेलो असतो तर मी करिअर दृष्ट्या मेलो असतो, करिअरच्या दृष्टिकोनातून मेलो असतो. आणि जर करिअरच्या दृष्टिकोनातून मेलो असतो तर आयुष्यभर मला वारंवार मेल्याची भावना माझ्या मनात पश्चाताप येत होता, रिग्रेट येत होता की तू जरासं जर हिंमत दाखवली असती, दिल्लीतच थांबला असता तर काय बिघडलं असतं, मरून थोडी जाणार होता. प्रिकॉशन्स घेतले असते तू तर काय बिघडलं असतं. तर मी निर्णय घेतला की इथंच थांबायचं. अच्छा, तेव्हा तुम्ही दिल्लीत थांबायचा. कोविड सारखी भयानक परिस्थिती पहिल्या वेव्हमुळे एवढी कल्पना नव्हती आपल्याला की महामारी कशी आहे, काय आहे. तर मग इथेही तुम्हाला सपोर्ट सिस्टीम असलीच पाहिजे होती. त्याच आधारावर तुम्ही इथं थांबू शकले. तेव्हा कोणी तुम्हाला मदत केली किंवा कोणासोबत तुम्ही थांबले, कशा प्रकारे मॅनेज केलं फर्स्ट वेव्ह दिल्लीत? ओके, तर त्या काळात कसं झालं की एकदम भयावह परिस्थिती होती आणि माझी लायब्ररी तर गेली, मी हँडओव्हर करून दिली ओनरला. आणि मग मी माझा एक दुसरा मित्र होता आकाश बांबुर्डे म्हणून, त्याला म्हटलं की बाबा काही कमी पैशात मला मॅनेज होऊ शकते का तुझ्या रूम मध्ये, कारण की माझ्याकडे तर काही कंडिशन वर्स्ट आहे. म्हटलं मी याच्यावर आलो, बेरोजगार झालो म्हटलं, तर काही कमी अमाऊंट मध्ये मला रूम मध्ये राहायला मिळेल का? तर तो म्हणाला सर आपण काहीतरी मॅनेज करू. असं म्हणून मग मी 3,000 रुपये महिन्यानं, जिथं इथं दिल्लीत राहणं म्हणजे 6,000 ते 7,000 रुपये पर पर्सनचं असं रेंट आहे. तर त्या मित्रानं मला 3,000च्या इतक्यात मला ठेवून घेतलं आणि मॅनेज केलं. आणि माझा रूम पार्टनर मग त्या टायमामध्ये रणजित पण होता, रणजित थिप्पे आणि आकाश बांबुडे. आम्ही 3 जण इथं दिल्लीत राहिलो. असं सगळं इथं आलो. पण पुढची कंडिशन म्हणजे ते 3,000 रुपये कमवायचे, 3,000 रुपये प्रॉब्लेम, प्लस इथं राहायचं, जेवणाची सुविधा नव्हती, म्हणजे पैसे नव्हते माझ्याकडं. मग आता इथं काय करायचं? मग इथं अशी कंडिशन आली होती की म्हणजे आता जॉब भेटत नव्हते, लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर मार्केटमध्ये सगळं बंद, तर जॉब मिळत नव्हते. मग आता जॉब मिळायचा तर मग काय करायचं? तर एक माझा दुसरा मित्र होता अनुप सिंग गुर्जर म्हणून, तो हॉर्नबिल क्लासेस चालवतो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस साठी, फॉरेस्ट्री ऑप्शनलचे. तर त्या फॉरेस्ट्री ऑप्शनल मध्ये जेही मुलं नोट्स मागवतील तर ते प्रिंट आउट करायच्या आणि त्याला पार्सल करायचं पोस्ट ऑफिस मध्ये किंवा DTDC मध्ये. तर एका मुलाचे नोट जर मी पार्सल केले तर मला 350 ते 400 रुपये मिळायचे. अशी ती आमची अग्रीमेंट फायनल झालं, आमची बोलणी झाली आणि मी ते काम सुरुवात केलं. म्हणजे जीवनात कोणतंही काम या लागलं ना, तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि एक मोमेंटम द्या आणि पुढे जा. मग मी ते जॉब घेतला आणि ते प्रिंटिंगचं काम केलं, बाइंडिंग करायचं, त्याला नेऊन द्यायचो आणि पार्सल करायचो. असं करत असताना ह्या काळात मग कसं होतं की ते पैसे पण अपुरे पडत होते. तर ह्या काळात मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला की तू टेन्शन घेऊ नको, आम्ही तुला पैसे पाठवतो. म्हणजे 4-5 हजार रुपये मला इकडे भेटायचे आणि 4-5 हजार रुपये मला मोठा भाऊ नाही तर लायना भाऊ असं मला ते पाठवायचे. मोठ्या भाऊनी जास्त मदत केली की त्यांनी पैसे जास्त पाठवले आणि कधी आईने पैसे पाठवले, कधी मोठा भाऊ पाठवायचा, असं ते चालू होतं. आणि मग फर्स्ट वेव्ह मध्ये हे चालू असतानाच फर्स्ट वेव्ह मध्ये 6 ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू पडला. अच्छा, 2020च्या 6 ऑगस्ट 2020ला माझा हा फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू पडला. मग इंटरव्ह्यू पडला तर मला रणजित थिप्पे सारख्या मित्रानं फायनान्शियली मदत तर केलीच होती, पण त्याची 480 रँक होती UPSC मध्ये.
तर त्यानं मला फायनान्शियल हेल्प सोबत एक प्रिपरेशनल हेल्प जे असते ना, मेंटरशिप एक गायडन्स, त्यानं इंटरव्ह्यूचं गायडन्स खूप चांगल्या प्रकारे दिलं. आणि मला आत्ताही मला असं माहिती आहे, म्हणजे समजा मी बघितलं माझे मार्क्स वगैरे चेक केले मी, तर मला 146 मार्कावर कट ऑफ लागला होता फॉरेस्ट मेन्सचा, आणि मला मार्क्स 154 ते 156च्या मधात होते. तर मला मार्जिन काही जास्त मोठं नव्हतं, पण जर म्हटलं एवढी सुवर्ण संधी भेटलेली आपल्याला इंटरव्ह्यूला अपेअर करण्याची, लोकांना ही पण भेटत नाही, तर आपण जर चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केली तर आपल्याला एक मोमेंटम चांगला भेटला, आणि सुदैवान जर चांगलं झालं आपल्याला लिस्टमध्ये नाव येईल. तर मी प्रिपरेशन करायला लागलो. तर मग रणजितनं मला ह्याच्यामध्ये इतकं गायडन्स जबरदस्त केलं की त्यानं हर एक गोष्टीवर वर्क केलं माझ्यावर, की बाबा हे का आहे, तुझ्या घरी शेती आहे तर मग शेती, मग कोरडवाहू आहे तर मग कोरडवाहू शेतीचे तोटे सांग, फायदे सांग, हे सगळ्या गोष्टी त्यानं माझ्याकडून करून घेतल्या. म्हणजे एक अनुभवी मेंटर लाभला. हो. हे म्हणजे कितीही पैसे दिले असते तुम्ही तरी ते शक्य झालं नाही. तर इतके चांगले मित्र तुम्हाला लाभले. हा. तर त्याचं एक तुम्ही महत्व दाखवून दिलं. अजून मला असं विचारायचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी तर खूप जोरदार केली होती, मग ऍक्च्युअली इंटरव्ह्यूच्या दिवशी काय काही असं आठवणीत राहील असं काही क्षण किंवा किस्सा जो सांगू इच्छिता तुम्ही? मी तुम्हाला खूपच चांगला एक प्रश्न विचारला होता, म्हणजे पॅनलने मला, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. झालं असं होतं की एमपीएससीचं एक जनरल मुलं जे आहेत ना, तर शर्ट आणि पॅन्ट घालून इंटरव्ह्यू देतात. पण मी दिल्लीच्या वातावरणात वाढलो होतो आणि युपीएससी सगळं वातावरण बघितलं होतं. तर मी ठरवलं होतं की बाबा आपण कोट घालू, सूट घालू, की सूट घालून जायचं ठरवलं होतं. तर मी जेव्हा इंटरव्ह्यू पॅनलच्या पुढे गेलो, एंट्री केली, त्या एंट्रीमध्ये मला मेश्राम सरांचं पॅनल होतं, आणि मेश्राम सरांनी मला प्रश्न विचारला की बाबा सर्व उमेदवार हे शर्ट पॅन्ट मध्ये आले, तुम्ही एकमेव असे उमेदवार आहात, तुम्ही हे सूट बुटात आलेले आहेत, तर ह्याच्या मागचं कारण काय? पहिलाच क्वेश्चन माझ्या इंटरव्ह्यू मधला जेव्हा मी एंटर केलो तसा. तर मी त्यांना बोललो, ते उत्तरच टर्निंग पॉईंट ठरला आणि त्याच्यावरच माझं सिलेक्शन झालं. तेच पॉझिटिव्ह टर्न झाला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. त्यावर मी असं उत्तर दिलं होतं की सर, मी जेवढेही प्रशासकीय अधिकारी बघतो, ते एमपीएस, ते 26 जानेवारी असो या 15 ऑगस्ट असो या कोणतंही मुलाखत असो, ते सूट बुटात वेल जेंटलमॅन लुक मध्ये असतात. त्यामुळे मला असं वाटलं की हा एक उत्तमोत्तम पेहराव आहे प्रशासकीय अधिकाऱ्याचा, त्याच्यामुळे मी हे घालून आलो. त्यावर ते इंटरव्ह्यू पॅनल खुश झालं. त्यांनी गुड असा मला रिमार्क पण दिला, एक्सप्रेस पण केलं, आणि तिथूनच माझा इंटरव्ह्यू खूप टर्न झाला. अच्छा. म्हणजे एकंदरीत जी तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यू साठी तयारी केली होती ती तुमच्या कामात आली. हो. अच्छा. तर मग आता रिझल्ट लागलाय सप्टेंबर महिन्यात, लिस्ट मध्ये नाव आलंय. बरोबर. तर कसं, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर काय चेंजेस झाले किंवा कशा प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला, तुम्हाला काय वाटलं? 2 मुद्द्यावर बोलायचं, म्हणजे बोलीन मी याच्यावर. एक बाहेरचं वर्ल्ड आणि एक आपलं आतमधलं वर्ल्ड. असा माझ्यामध्ये असा काही मेजर चेंज नाही झाला, पण जो लोकांचा नजरिया होता, आउटर वर्ल्डचा जो नजरिया होता, डायरेक्ट चेंज झाला. म्हणजे एक म्हणजे नेम फेम आल्यासारखं, ग्लॅमर आल्यासारखं ते वागू लागले माझ्यासोबत. सर्वांचे कॉल्स आले, हे ते. आणि माझ्याबद्दल स्वतः वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर मी 29 सप्टेंबर संध्याकाळी 6:30 वाजताच्या अगोदरही तोच विशाल होतो, आणि आताही तोच विशाल आहे. फक्त एक लेबल लागलं गेलं. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर समजा पिकल बनवण्याचं जर प्रोडक्शन असेल, तर पिकलला, त्या बाटलीला लेबल लावण्या अगोदरची ती बाटली आणि लेबल लागल्यानंतरची बाटली, हा जो चेंजेस होतो ना, तो चेंजेस झाला आहे. पण त्याच्या आतलं जे कंटेंट होतं ना, ते सेमच आहे. तेव्हाही तेच पिकल होतं, आजही तेच पिकल आहे, फक्त ते लेबल चेंज झालं, बाकी दुसरं काही नाही झालं. अच्छा. म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं आहे की संघर्ष, मेहनत करत राहा. तुम्ही जे आहे व्यक्तिमत्व याचं ते राहा. यश अपयश हे येत राहणार, आणि जर संघर्ष करत राहणार तर एक दिवस जरूर काही ना काही लेबल लागणार किंवा काही ना काही हाती लागणार. अच्छा. तर मग शेवटी या व्हिडिओच्या आपण आता जाता काय मेसेज द्याल युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे तयारी करत आहे त्यांना? बरोबर. मला एक स्टेटमेंट खूप चांगला आठवते की द रॉक इज ब्रोकन बाय लास्ट स्ट्रोक, इट डझंट मीन दॅट फर्स्ट स्ट्रोक वॉज युजलेस. म्हणजे जर दगड हा
शेवटच्या आघाताने जर फुटत असेल तर ह्याचा असा अर्थ होत नाही की पहिला जो आपण ठोका मारलेला आहे त्यानं त्या दगडाला काहीही केलेलं नाही. तर तुम्ही दगडावर घाल घालत राहा. तुमचा दगड शेवटच्या दगडानं घावाने फुटला तरी पण त्याच्यासाठी पहिला घाव हा महत्वाचाच होता. थोडासा तरी त्याचा चिपुरा उडलेला असेल, थोडासा तरी त्याचा एक पार्टिकल उडलेला असेल त्याच्या पहिल्या घावाने. म्हणून ते सतत प्रयत्न करतात. कन्सिस्टन्सी ठेवा, हारून जाऊ नका. आणि पार्ट टाइम जॉब करणं किंवा स्ट्रगल मध्ये असणं, मी 29 सप्टेंबरच्या अगोदरही स्ट्रगलर होतो. तर सक्सेस इज अ बोनस बट प्रोसेस मॅटर, एवढंच मला म्हणायचं आहे. अच्छा, तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं सरांबद्दल. सरांना भावी वाटचालीसाठी आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या पदावर नियुक्ती लवकरात लवकर मिळो आणि सर वाटचाल चालू करू यासाठी शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.